रिअल प्रवीण तरडे कोण? मला त्यातून एक रुपयाही मिळाला नाही, लक्षात ठेवा. शाहरुख खान वरनं मला एक प्रश्न विचारायचा आहे. लोक स्वामी समर्थांचे भक्त आहेत. हो आहे. गावात स्वामींचं मंदिर आहे, हो. पण स्वामींचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर नाही. आजपासून 25 वर्षानंतर महाराष्ट्र प्रवीण तरडेंना काय म्हणून ओळखते? या पद्धतीला आता आपण तरडे पॅटर्न म्हणायचं. हो, तुमचे लहानपणी कोणी मारवाडी मित्र होते का आजूबाजू? नाही ना, एखादा पाहिजे होता. मला आवडला असतं. ज्यावेळी मी माझ्या कलेला किंवा माझ्या आवडीला माझा व्यवसाय म्हणू लागेल, त्याच वेळी मी बिझनेसमन होईल. या देशातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव काय होतं तर राजकीय अनास्था. माझ्या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट पोहोचली, पण डेव्हलपमेंट मध्ये माझा तालुका नव्हता. त्या रागापोटी काढलेला तो सिनेमा आहे. तुम्ही आमच्या तालुक्यातली तरुण पोरं गुन्हेगार झाली, पण का झाली याचं उत्तर मुळशी पॅटर्न. आपल्याला मराठी आडनावं ब्रँड करायची, म्हणजे ऑन ग्राउंड जाणं हे आपल्या मराठी माणसांना शिकणं खूप गरजेचं आहे. आणि मराठी माणूस अध्यात्मात जगात सगळ्यात पुढे, सर्वात पुढे. मॅनेजमेंटचं जर सगळ्यात मोठं उदाहरण असेल तर वारी. त्यामुळे एकदा तरी वारी करावी माणसाने. मराठी माणसाने मिळवलेल्या यशाला आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. तर प्रवीण तरडेंचा 100 कोटीचा तर झाला, आता नेक्स्ट विजन काय? तुम्हाला जर एखादा बिझनेस स्टार्टअप 100 कोटीला न्यायचा असेल, तो पण 2-3 वर्षामध्ये, तर तुम्हाला हा पॉडकास्ट बघणं खूप गरजेचं आहे. एखादी बिझनेस आयडिया 100 कोटीवर कशी जाते, त्याच्या मागे काय कष्ट असतात, त्याच्या मागे काय स्ट्रॅटेजीज असतात, त्याच्या मागे डोकं कसं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये शिकणार आहे. पण हा स्टार्टअप, ही बिझनेस आयडिया काही दुसरं नसून पण एक चित्रपट, एक मूवी आहे, आणि तो पण मराठी. एका मराठी मूवी या प्रॉडक्टला जगभरात कसं नेलं, मार्केट कसं एक्सपांड केलं, हे सगळं आपण आज सरांकडनं ऐकणार आहेत. आणि या गेस्टची तुम्हाला इंट्रोडक्शनची गरज नाही. आपल्याकडे ॲक्टर, डिरेक्टर, रायटर, बिझनेसमॅन हे सगळे एका माणसामध्ये असणारा असा एकच माणूस म्हणजे प्रवीण तरडे सर. ते आपल्याकडे आहेत. सर, वेलकम माझ्या पॉडकास्टमध्ये. सर, देऊळ बंद 2 105 कोटीचं त्यांनी बॉक्स ऑफिस केलं. पण मला जे फॅसिनेटिंग वाटतं ना, की तुम्ही त्याच्यात 100 कोटी पण इन्व्हेस्ट नाही केले. असं कसं काय होऊ शकतं की 100 कोटीची तुम्ही रेव्हेन्यू करू शकता आणि खूप कमी इन्व्हेस्ट करून? काय फॉर्म्युला काय आहे त्याला? याच्यात फॉर्म्युला माझ्याकडून कुठलाही अप्लाय केला गेला नाही. पण गंमत अशी आहे, तो फॉर्म्युला यासाठी ठरला की मी त्याच्याकडे फक्त चित्रपट म्हणून न पाहता एक बिझनेस मॉडेल म्हणून पाहिलं. अमुक एक रक्कम आपण एखाद्या याच्यात इन्व्हेस्ट करतो, बरोबर. ते इन्व्हेस्ट करणारे होते कैलास वाणी, बरोबर, चित्रपट निर्माते. मी त्याचा लेखक आणि दिग्दर्शक. पण मग मी काय केलं, मी फक्त क्रिएटिव्ह याच्यात इन्व्हॉल्व न राहता मी थोडासा त्याच्यात आतमध्ये जाऊन इन्व्हॉल्व झालो. मग आम्ही प्रमोशन पब्लिसिटीचं स्वतःच एक मॉडेल बनवलं. देऊळ बंद नावाचं एक आपल्याकडे प्रोडक्ट आहे, बरोबर. जे प्रोडक्ट अल्टिमेटली काय विथ पब्लिसिटी धरून झालं असेल 14-15 कोटीचं असं पकडू, ब्रँड, बरोबर. म्हणजे आता फायनल आकडा मला माहित नाही, पण असं एक पकडू की इतक्या कोटीचा झाला असेल ते प्रोडक्ट. आता मला जर 14 कोटीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायचंय, ओके, आणि त्याला प्रॉफिटला न्यायचंय, बरोबर. कुणालाच माहिती नव्हतं की 100 कोटीपर्यंत आपण जाऊ की नाही. प्रयत्न प्रत्येकाचा तिथपर्यंत जाण्याचा असतो. म्हटलं यावेळी फक्त तिथपर्यंत जाण्याचं स्वप्न नाही पाहायचं, रियालिटी. म्हटलं आपण स्वप्न नाही पाहायचं, यावेळी आपण स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा जो आपण म्हणतो ना, सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन, तर ती जर्नी आधी आपण फायनल करून घेऊ. ओके. मग आम्ही सगळा अभ्यास करून ते मॉडेल, कारण पैसे कुणाचे तरी लागले होते, बरोबर. ते ब्रेक इव्हनला येण्यासाठी अमुक एक आकड्यापर्यंत जाणं होतं. समजा 14 कोटीचा पिक्चर जर आम्हाला वसूल करायचा असेल, तर निदान धंदा हा 40 कोटी तरी झाला पाहिजे, बरोबर.
ब्रेक इव्हनला जर यायचं असेल बॉक्स ऑफिसवर हो. तर प्रत्येकाचं स्वप्न ते असतं, पण तिथपर्यंत ही लोक पोहोचत नाहीत. आम्ही आयडिया काय केली, म्हटलं मुळात आपल्या मार्केटची स्ट्रेंथ काय. हम्म. चित्रपटाचं जर मार्केट पाहिलं तर थिएटर रिलीज हम्म. हे मुख्य मार्केट आहे. बरोबर. OTT प्लॅटफॉर्म, सॅटेलाइट, बॅकअप आहे. सबसिडी विबसिडी त्यात आपण जायला हा, नको आता. हा. तर मार्केटची स्ट्रेंथ काय, हम्म. तर ॲव्हरेज. जर ॲव्हरेज पकडलं, हम्म. वर्षाला होणारे सिनेमे बर. मराठी हो. आणि त्याचं निघणारं एक ब्रेक इव्हनचं ॲव्हरेज, तर आपण मायनसमध्ये आहोत. बर. ॲव्हरेज काढला तर आपण मायनसमध्ये आहोत. हो. आणि आपला ॲव्हरेज आहे हा 3.5-4 कोटीच. फक्त. ॲव्हरेज काढला तर हो. वर्षाला 200 सिनेमे कळालं. रिलीज होत आहेत. हो. 200 सिनेमांचं एकूण बजेट, होणारा एकूण व्यवसाय, हो. हे काढलं तर आपण 4% पण जात नाही. बरोबर. हा. मग आपल्या मार्केटची स्ट्रेंथ तर एवढीच आहे. हम्म. मग देऊळ बंद नावाचा प्रोडक्ट आहे ना आमचा सिनेमा, हम्म. तो स्वामी भक्तांसाठी, त्यांच्या आवडीसाठी तयार केलेला होता. हो. त्याला एक लिगसी होती की पार्ट 1 येऊन गेला होता, तोही हो. सक्सेसफुल होता. हो. 10 वर्षाचा स्पॅन गेला होता. हो. 10 वर्षभर लोकांनी सिनेमा पाहिला होता. बरोबर. बरोबर. हो. बरेच म्हणजे आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये टिकून आहे. हो. बरोबर. आपल्या प्रोडक्टच्या मागे स्वामी समर्थ नावाची एक मोठी शक्ती आहे. बरोबर. ज्या शक्तीला मानणारा, श्रद्धेनं पूजणारा एक मोठा वर्ग आहे. हो. त्यामुळे आपल्याला आधी तिथपर्यंत पोहोचायचं. हम्म. मग त्याच्याबरोबर आम्ही शेतकरी एक ॲस्पेक्ट घेतला, आपल्याला तिथपर्यंत पोचायचं. मग हे 2 मार्केटचे हे काढल्यानंतर चेक काय केलं, म्युझिक. हा. माझ्या सिनेमाचा म्युझिक हा मोठा प्लस पॉइंट असतो काय. दरवेळी. हो. मग म्युझिक, मग यावेळी श्रेया घोषाल हम्म. गाणं घ्यायला, त्यात तुकारामांचा अभंग. हम्म. मग मार्केटच्या चला अजून 2 स्ट्रेंथ वाढवल्या हम्म. सर्व दूर पोहोचण्यासाठी. हम्म. ही सगळ्याची मोठ बांधली हम्म. आणि सगळं चेक करूनही कळलं की आपली स्ट्रेंथ मागची पब्लिसिटीने हे धरूनही ही 25 कोटीची. ओके. ओके म्हटलं चला मान्य आहे. 25 कोटी कुठं होतात, जर 25 कोटी स्ट्रेंथ पकडली तर 21 कोटी पुणे मुंबईत होतात. हम्म. 4 कोटी अदर महाराष्ट्रात. बरोबर. म्हटलं आपण चला पुणे मुंबईची साधारण स्ट्रेंथ एवढी आहे, ती तशीच ठेवू. ही जी 3-4 कोटीची आहे तिला हो. 25 कोटीवर आणू, म्हणजे 50 कोटीपर्यंत पोहोचू. हो. असा एक टेबलवरती प्लॅन केला. म्हणजे हे काही ॲक्सिडेंटली झालेलं नाही, यामध्ये कुठलाही योगायोग नाही, या सिनेमाच्या पाठीमागे कुठलाही मोठा चॅनल नाही. आधीचे 200 कोटी आहेत. हो. सैराट तो झीचा पिक्चर होता. हो. राजा शिवाजी हा हो. जिओचा पिक्चर होता. हो. म्हणजे मोठी स्ट्रेंथ होती. दोन्ही सिनेमांना अजय अतुल होते, हो. मोठे संगीतकार होते. एक तगड स्ट्रेंथ होती. हो. इकडे बॉलिवूडचे खूप नट होते, इकडे एक होतं की नागराज पण नवा होता, त्यांनी मनापासून केलेलं हो. ते प्रोजेक्ट होतं. राजा शिवाजी रितेशचं खूप ड्रीम प्रोजेक्ट होतं. तसं देऊळ बंद आहे माझं एक प्रोजेक्ट होतं. आणि पण माझ्या मागे कुठला चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही. म्हटलं तर आपण आपला एक आता मार्ग खाणायला घेऊ. आणि मग विदाऊट चॅनल कॉर्पोरेट कंपनी सपोर्ट मी जात होतो माझ्या अभ्यासानुसार 50 कोटीपर्यंत. हम्म. हे मला ब्रेक इव्हनला येऊन निर्माता थोडा प्रॉफिटमध्ये जात होता. हम्म. आणि तो 100 कोटीपर्यंत नेण्यासाठी काय असं आमचं झालं. मग कळलं ओव्हरसीज मार्केट मराठी इथं काहीच नाहीये, हा. काहीच नाही. म्हटलं मग मी अभ्यास केला, मग हे चॅनलचे लोक काय करतात, कॉर्पोरेट कंपन्या काय करतात, तर नाही ते लोक पण जास्त कुणी नाही. एवढं काही ह्याच्यावर कळत नाही. एका सर्टन लिमिट पर्यंत येऊन थांबतो तो हो. व्यवसाय. म्हटलं चला आपण तिकडे एक थोडा प्रयत्न करू. हम्म. मग मी म्हटलं
पुण्या मुंबईतच एवढं का, ग्रामीण भागात का नाही? आणि म्हटलं ज्या गावात थिएटर नाहीत तिथं नाही, ते लोक OTTवर पिक्चर पाहतात. हम्म. अरे म्हटलं OTTवर पाहतात म्हणजे त्यांच्याकडे टीव्ही गेलाय, हो. त्यांच्याकडे नेटफ्लिक्स, Amazon गेलंय, ZEE5 गेलंय, सगळं गेलंय. हम्म. मग तिकडं का नाही धंदा? नाही, तिथं थिएटर नाहीत. हम्म. त्यातल्या 60% मध्ये थिएटर आहेत, पण राहती एसटी नाही. राहती एसटी म्हणजे माहितीये ना कोणतं? एवढा अभ्यास केला तुम्ही? हा, सगळं. मी माझं मार्केटिंग मध्येच झालेलं आहे, मॅनेजमेंटची डिग्री. तर मग मी काय केलं, म्हटलं आता तिथं अच्छा नाही, राहती एसटी नाही म्हणजे ज्या गावाला राहती एसटी नाही अशी किती गावं आहेत? अमुक 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 इतकी संख्या. ओके. राहती थिएटर नाही पण राहती एसटी आहे असे किती? एवढी एवढी गावं. मग जवळचं थिएटर कुठं? तालुका प्लेसला, अमुक अमुक. त्याची कॅपॅसिटी किती? एवढी. म्हटलं एक काम करू, आधी आपण तिथपर्यंत पोहोचू, मार्केटपर्यंत. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड चेक केले. हो. हा, तर मागणी आहे का? तर आहे, पण पुरवठा होतोय का? तर नाही. पुरवठा काहीच नाहीये. लोक स्वामी समर्थांचे भक्त आहेत. हो, आहेत ना. गावात स्वामींचं मंदिर आहे, पण स्वामींचा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर नाहीये. ओके, म्हटलं ठीक आहे. मग राहत्या एसट्या किती आहेत त्या बघितल्या. जिथे एसट्या नाहीत त्या गावांची एक यादी काढली. म्हटलं या सगळ्या गावात आपण जायचं. त्यांच्याकडे एसटी नाहीये, त्यांच्याकडे थिएटर नाहीये, आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडं सगळं आहे साधनं. आपण जायचं, आपण त्यांच्याकडे पोचू. 20-20 रुपये तिकीट लाव, 50 रुपये तिकीट लाव, बरोबर. नंतर मी एक सर्वे केला की सेलिब्रिटी किती व्हिजिट होतात. साऊथ मध्ये सेलिब्रिटी हा गावात जातो. हो, जातो, बरोबर. आपल्याकडं नंतर कळलं 80%, म्हणजे मी एकदम हे करतोय, मी ऑलरेडी पहिल्या प्रश्नात ऐक, तुम्ही 80% महाराष्ट्रात सेलिब्रिटी गेलेलाच नाही. हो ना, कधीच. त्यांनी सेलिब्रिटी हा टीव्हीत पाहिलाय, मोठ्या पडद्यावर पाहिलेला नाही, प्रत्यक्षात तर नाहीच. मग एक मॉडेल बनवलं. म्हटलं मला जायचंय, गावांमध्ये जायचंय, खेड्यांमध्ये जायचंय. मी गेलो. किती गावं पाहिली? मी पुणे मुंबई अख्खं केलं. समज पहिलं पश्चिम महाराष्ट्र मारलं. अख्खं पश्चिम महाराष्ट्र केल्यानंतर मी डायरेक्ट विदर्भात गेलो. किती? 500 गावं? 500 गावं असं नाही, गावं प्रत्यक्ष मी गेलो 100-125 गावं केली. 100-125. आणि हे किती दिवसात? हे मी केलं साधारण 52 दिवसाचा स्पॅन. आणि मूवी रिलीज झाल्यावर होण्याच्या आधी प्रेस केल्या, मुख्य शहरात स्वतः जाऊन केल्या, टीम नाही, स्वतः. आणि त्यात माझ्याकडे मोहन जोशी होते, ते जास्त फिरू नव्हते शकत. बरोबर. मग स्नेहलला ठेवली पुण्या मुंबईत, मी एकटा गावात. म्हणजे पारोळा, पाचोरा, एरंडोल, अंमळनेर, त्याच्या आजूबाजूची गावं, कोपरगाव, लोणी प्रवरानगर अशा ठिकाणी गेलो. आणि या छोट्या छोट्या गावातनं 20-20 लाख रुपयाचं कलेक्शन आहे. पण मी तर असं म्हणेल की हा आता एक थर्ड पॅटर्न झालाय. लोकांनी हा पॉडकास्ट जर पाहिला त्यांना आता हे कळेल की कसं ऍक्च्युअली बिझनेस सारखं विचार करायचा. तुम्ही जे आता सांगितलं, आम्ही बिझनेसमॅन असा विचार करतो. मार्केट किती आहे, जर मार्केट छोटे आहे तर एक्सपांड कसं करायचं, तुम्ही तेच विचार केला ना. लोक काय म्हणतात, मी मनापासून सिनेमा करतो. काय मी अजिबात मनापासून करत नाही, मी डोक्यापासून करतो. मी हो. डोकं लावूनच करतो. ऍब्सोल्युटली. कदाचित म्हणून एकही फ्लॉप नाही. ती स्वामींची कृपा आहे. 100%. मी त्याला स्वामींची कृपा मानतो. प्रयत्न मी करतोच. बरोबर. मी दिवस रात्र बाहेर पडलो. या 100 कोटीसाठी कुठला चॅनल नाही झटला, कुठली कॉर्पोरेट कंपनी नाही झटली, त्यांचे 200-200 वर्कर नाही झटले. मी माझा झटलो. बरोबर आहे. कारण पर्याय नव्हता, माझ्या पाठीशी कुणी नव्हतं. पण स्वामी मला म्हटले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. आता भरपूर लागतील तुम्हाला डिस्ट्रीब्युटर पाठीशी, नाही, चॅनल.
मी सिलेक्टेडच करतो मी, नाहीतर 10 वर्षात सक्सेसफुल देऊनही फक्त 5 आणि 6 सिनेमे मी केले नसते. बरोबर. मी खूप सिलेक्टेड काम करतो, कारण तसंच केलं पाहिजे तर आपण या स्पर्धेच्या जगात बरोबर. टिकू. बरोबर. त्यामुळं ते 100 कोटीचं जे काही मॉडेल आहे हा. ते योगायोगाने नाही झालेलं. हा, हे खूप महत्वाचं आहे. ते ठरवून आणि हे केलेलं सगळ्यांना आहे. कळणं खूप महत्वाचं आहे. योगायोग रोज घडत नाही. नाही करत. बघ, एका दिवशी एखादी घटना, हो, तुमचा हा. प्रत्येक मूवी हा सक्सेस आहे. त्यामुळं तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतात. म्हणजे 75व्या दिवशी सिनेमा उतरला, हो. बरोबर. हो. 75 दिवस फिरलो. वा. 75 दिवस फिरलो, कारण बरं झालं माझ्या पाठीशी कोणी नव्हतं. हम्म. एकच मी ज्यांना मानतो तेच माझ्या पाठीशी होते, बरोबर. स्वामी समर्थ. त्यामुळं प्रयत्न करत राहिलो आणि हे यश त्याचं आहे. निर्माते कैलास वाणींनी टोकाची साथ दिली. म्हणजे असा निर्माता प्रत्येक मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळालो. माझ्या नशिबाने काय पुण्य केलं असेल, मला निर्माते पण खूप चांगले भेटले, सगळेच. कदाचित त्यांची पुण्याई प्लस माझे कष्ट असं एकत्र ते यश झालं. मिळत आलं. मी कालच जो पॉडकास्ट केला, माझे एक मित्र पंकज गोडे ते आले होते. त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांची कंपनी ॲग्री 10X म्हणून जेव्हा चालू केली, 1 महिना मार्केट यार्डमध्ये रात्री 2 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ते स्वतः जाऊन ट्रक मोजायची. किती ट्रक आले, कुठला माल. 1 महिना त्यांनी फक्त सर्वेच केला आणि मग त्यांनी त्यांचा बिझनेस चालू केला. येस. म्हणजे ऑन ग्राउंड जाणं हे आपल्या मराठी माणसांना शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्यासारखा माणूस पाहिजे असेल तर घरी बसू शकला असता. काय असं काय डिरेक्टर, रायटर, ऍक्टरचं काम काय तेवढं काय झालं. नाही. माझं काही तसं काय ठरलं नव्हतं मी इतके दिवस फिरायचं. पण तुम्ही ते गेले. पण माहिती का सर, इव्हन इन्क्लुडिंग मला त्यातून 1 रुपयाही मिळाला नाही, लक्षात ठेव. पण माझं गुडविल जे मार्केटमध्ये वाढलं ना, एक्झॅक्टली. म्हणजे कदाचित निर्मात्यांना 100 कोटी आले, हो, तर मला 100 कोटीचं गुडविल आलं. 100%. त्यामुळे कदाचित बोलताना कसं बोललो, अच्छा म्हणजे या पद्धतीला आता आपण तरडे पॅटर्न म्हणायचं. हो, आता बरेचशा बघ पब्लिसिटी तेव्हापासून तशा सुरू झाल्या झाल्या. मराठीत. एक्झॅक्टली. आणि ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक मराठी सिनेमा चालू, हो, प्रत्येक मराठी सिनेमा चालला पाहिजे. नाही, ऍब्सोल्युटली. पण जेव्हा तुमच्या डोक्यात ही आयडिया आली आणि तुमचे प्रत्येक पिक्चर हा हिट असतोच, फ्लॉप एकही नाही, मग प्रत्येक मूवी तुम्ही चालू करताना एक प्रेशर असतं का, की अरे हा पण आता आपला चालला पाहिजे, त्याला तुम्ही कसं मॅनेज करता? ज्यावेळी प्रेशर क्रिएट होतं त्याच वेळी वाफ बाहेर निघते. परफॉर्मन्स हे तेव्हा आपल्या- ते प्रेशर बाहेर नाही निघलं तर इंजिन पुढे जाणारच नाही. बरोबर. त्यामुळं ते प्रेशर मी कधीच कमी होऊ देणार नाही. ज्या दिवशी ते टेन्शनचं प्रेशर माझ्यावरचं कमी होईल, मी सिनेमा करणं बंद करेल. ओ, मग तुम्ही त्या प्रेशरला वापरता ऍक्च्युअली? नाही, म्हणजे काय, प्रेशरला असतं वापरायचं असतं. आलेलं टेन्शन, एक लक्षात ठेव, तू काही कामच करत नाहीयेस, तुला टेन्शन येईल का रे? नाही, खरं सांग. किती लोक आहेत या देशात, 80% लोक अशीच आहेत की त्यांना कुठे काही टेन्शन, काहीच नाही. बरोबर की नाही? टेन्शन येतं कुणावर? टेन्शन येतं त्याच्यावर जो पहिला प्रयत्न करतो. बरोबर. ज्याच्यावर कुठलंही टेन्शन नाही. बघ, मी टेन्शन घेत नाही हे वेगळं, म्हणजे टेन्शन खूप आहे पण मी दाखवत नाही, ही कामाची पद्धत आहे. बरोबर. कित्येक जण म्हणजे आपल्या देशातले, राज्यातले, शहरातले, तुझ्या माझ्या ओळखीतले, नात्यातले, घरातले कित्येक माणसं आहेत, टेन्शन खूप असतं पण दाखवत नाही. माझी बायको दुःखी होईल, बरोबर, माझ्या मुलांना काय वाटेल की बापच टेन्शन मध्ये. आपण टेन्शन दाखवत नाही. बरोबर आहे. मी खूप आनंदी आहे असं दाखवत असतो, बरोबर की नाही? पण ते टेन्शन जे स्वतःला माहितीये ते कॅरी करायचं आनंदाने. उत्तम शर्ट कसा कॅरी करतो, तसंच उत्तम शूज, उत्तम पॅन्ट, छान गॉगल घालतो, छान घड्याळ कसं कॅरी करतो, तसं टेन्शन पण छान कॅरी करता आलं. क्या बात आहे. ज्याला टेन्शन छान कॅरी करता आलं त्यांनी त्याच्या धंद्यात त्याची शिट्टी जोरात वाजलीच. क्या बात. प्रेशर वरती घेऊन जाणारच त्याला, इतकं सिंपल आहे. नाही, प्रेशर वरून मला आठवलं की शाहरुख खान, त्यांचा एक मी रील पाहिला होता, ते म्हणाले होते की तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे आणि मोठा बिझनेस काहीतरी घडवायचंय
तर तुम्ही हे बीपी आणि शुगर किंवा रात्री 2 तास झोपणार, 5 तास याच्याकडे विचार केलाच नाही पाहिजे. तुमचं विजन म्हणजे ते मोठं करायचं, त्याच्याच मागं लागलं पाहिजे. आपण अर्धेच गाळून जातो म्हणजे. शाहरुख खानवरनं मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यात तुम्ही म्हणाले की तुम्हाला एक परमिशनसाठी पैसे कमी पडत होते हा. आणि तिथून तुम्हाला शाहरुख खानच्या त्यांच्या टीमनी मदत केली. तर असे इन्सिडेंट हे तुम्हाला काय वाटतं, हे तुमचं एक स्ट्रॉंग विल होतं की हा मूवी चालला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं अशी लोक जुडत गेली का तुमची पूर्वीची पुण्याई होती, काय कशामुळे असं आलं? मग कसं आहे माहितीये का, शाहरुख खान याच्याशी तर माझी काही ओळख नव्हती. नाही. बरोबर. येस. आता बरं, माझे निर्माते कैलास वाणींकडे काही पैसे नाहीत का? बरोबर. त्यांच्याकडे खूप पैसा होता. गंमत अशी असते की कॉस्टिंग करताना अमुक एका डिपार्टमेंटसाठी अमुक एक बजेट केलेलं असतं. बरोबर. अमुक एक बजेट केलेलं असतं. समजा मी दरवेळी एक प्राईम नावाची कंपनी, जिथे प्राईमला सगळेजण काम करतात, प्राईम फोकस, मी तिकडे काम करायचो. मी पहिल्यांदाच रेड चिलीला करत होतो, कारण जो डीओपी होता प्रशांत मिसळे, खूप सुंदर काम केलं त्यांनी. प्रशांत मिसळे म्हटलं नाही, माझ्या सिनेमाचं DI मी रेड चिलीजलाच करणार. मी म्हटलं नाही, माझी ओळख प्राईम फोकसला आहे. म्हटलं नाही, मला रेड चिलीजला करायचंय, माझी कलरिस्ट रेड चिलीमध्ये काम करते. ओके, चला रेड चिली, अमुक अमुक बजेट, ऑलरेडी ते दुप्पट जात होतं, पण म्हटलं चला DOPची इच्छा आहे, तिथं केलं. आता तिथल्या कामाच्या काही पद्धती आहेत. अमुक एक तास केलं की तेवढंच, त्याच्या व्यतिरिक्त तास नाही मिळणार, पॅकेजमध्ये एवढे तास घेतलं तर एवढं एवढं वाढेल. माझ्याकडनं ते वाढलं गेलं, कारण मी थोडासा मोहन जोशींचं कान नाक याच्यामुळं VFXला जास्त खर्च आला, कारण ते सगळं क्लीन करणं, स्वामी दिसले पाहिजेत. खर्च वाढला, खर्च जास्त गेला, तो ब्लास्ट हे ते सगळं. आता हा खर्च माझ्यामुळे वाढला होता. निर्मात्यांनी एक बजेट दिलं, मी जर कैलास वाणींना म्हटलं असतं ना की वाणी साहेब एवढं एवढं जास्त झालंय, एक शब्द न बोलता वाणी साहेब म्हटले असते ओके, पण मला गिल्ट म्हणाला, अरे आपण एवढं बजेट ठेवलं होतं हे तर 40-42 असं काहीतरी गेलं, आता काय करायचं. मी स्वतः गेलो, रेड चिलीजला विनंती केली मॅनेजमेंटला की बाबा असं असं खूप झालं मराठी सिनेमा, तुमच्याकडे सगळे हिंदी सिनेमे होतात, मराठी सिनेमासाठी हे खूप बजेट आहे, खूप बजेट आहे. करत करत म्हटलं नाही, आता आम्ही थोडंच कमी करणार सर, वरती विचारायला पाहिजे. म्हटलं प्लीज तुम्ही विचारून पहा, त्याशिवाय पिक्चरची DCP निघत नाही, फायनल DCP तिथून निघते. आता सिनेमा रिलीज 2 दिवसावर त्यांनी करत करत, आता शाहरुख खान साहेबांना फोन करायला ती पण लोक टेन्शन घेणार ना. त्यांनी विचारलं, आता त्यांना कोण प्रवीण तरडे माहित नव्हतं, तरी कसं सलमान खान हा मला ओळखतो, तरी खूप चांगले संबंध आहेत आमचे, पण शाहरुख खानांना तसं माहित नाही. अच्छा, मग काय फिल्म कशी आहे? नाही फिल्म सर, फिल्म एकदम मस्त है, फिल्म अच्छी लग रही है ना, बहुत बढ़िया है क्या, हाँ कितना पैसा, ऐसा ऐसा. वो क्या बोल रहे, नहीं वो बोल रहे कुछ डिस्काउंट दे दो, 30-40% डिस्काउंट दे दो. एक शब्द ही न बोलता तो म्हटला दे दो, और एक काम करो, पैसा जब आना है तो आने दो, उनकी जो फिल्म है DCP दे दो उनको अभी. नहीं नहीं सर, लेकिन पेमेंट कुछ आया नहीं, फिल्म अच्छी है ना, पैसा बाद में देख लेंगे, दे दो. कळलं ना तुम्हाला? म्हणजे तुमची एखादी कलाकृती छान होते, त्यावेळी प्रत्येकाचं लक तुम्हाला असं चिकटत जातं. एक्झॅक्टली तसं माझं झालं. तुम्ही भेटले मग परत त्यांना त्यानंतर? नाही, माझी भेट नाही झाली, पण बोलणं झालं. भेट नाही. थँक्यू मेसेज त्यांना? हा, थँक्यूचा मेसेज पोहोचला. त्याच्यानंतर ज्यावेळी सक्सेस, आपण कृतज्ञता सोहळा केला, ज्याला सक्सेस पार्टी म्हणू आपण, त्याच्यामध्ये एवढी मोठी स्वामींची मूर्ती रेड चिलीज एंटरटेनमेंट करून आम्ही त्यांना पाठवली. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आता हा जो मूवी झाला त्याचा सक्सेस तुम्ही कशाला द्याल? क्रिएटिव्ह, बिझनेस माइंडसेट का मार्केटिंग? मी जर मला विचारलं स्पिरिच्युअली, तर मी हा सगळा सक्सेस स्वामी समर्थांच्या पुण्याईला देईन.
बघ, मार्केटिंग, माझी क्रिएटिव्हिटी आणि कष्ट, हो बरोबर. हे सगळं तर केलंच पाहिजे रे. म्हणजे मी छान क्रिएटिव्ह केली, यात माझं कौतुक काय, मी केलंच पाहिजे ना, पैसे घेतलेत ना बरोबर मी त्याचे. बरोबर मी छान मार्केटिंग केली, मी खूप वेळ दिला, अरे दिलाच पाहिजे. बरोबर. पैसे नाही मिळाले पण मार्केटमध्ये गुडविल वाढलंच ना माझं, काम आहे माझं. हो. बरोबर. पण या सगळ्याला एक पुण्याई लागते. कदाचित कैलास वाणींची जी दानत आहे, दान धर्म करायची, ती मला मिळाली, ऍब्सोल्युटली. आणि सगळ्या टीमचे कष्ट. पण जर याचे कष्ट, याचं श्रेय आपण देतोच ना हो हो प्रत्येकाला, हो ते. तर या सगळ्याचं श्रेय मी माझ्या टीम वर्कला देईल. माझी जी टीम आहे, टीम खूप सॉलिड टीम आहे, देऊळ बंद 2ची खूप सॉलिड टीम. मी याचं सगळं श्रेय त्या टीमला देईल, कारण माझ्या बरोबर माझी टीम पण राबत होती शेवटपर्यंत, निस्वार्थपणे. त्यामुळे टीम वर्कला हे सगळं श्रेय आहे. पण आता आपण टीमवर बोलतोय, पण टीमला एक लीडर लागतो चांगला, है ना. मग हे एक लीडरशिप स्किल पण आलं. म्हणजे तुम्ही एक कलाकार आहात, रायटर आहात, डिरेक्टर आहात, बिझनेसमॅन आहात, हे मला प्रूव्ह झालं. आता तुम्ही एक स्वतः लीडर पण आहात. तुमचं काय कॉन्सेप्ट आहे टीमला असं बांधून नेणं, ह्याच्यासाठी तुमचं काय काय वापरता तुम्ही? कसं असतं माहितीये का, टीमला 2-3 प्रकारे जिंकता येतं. एक, खूप मोठा ऑरा, बरोबर. नंबर 2, डिक्टेटरशिप, म्हणजे तुम्हाला हुकुमशाह व्हावंच लागतं, म्हणजे पर्याय नसतो. ओके. नंबर 3, प्रेम, खूप प्रेम, जे आपल्याकडं ही कॉन्सेप्टच खोटी आहे. बरोबर. आपल्याकडे प्रेमाने वगैरे तुम्ही लोकांना जिंकायला गेलं, लोक तुम्हाला उचलून आपटणारच, त्याचं काय, आणि 100% आपटणार, 100% आपटणार. आपल्याकडे कधी कधी प्रेमाचा अर्थच चुकीचा घेतला जातो. अरे हा माणूस प्रेमळ आहे म्हणजे हा वीक आहे, म्हणजे त्याचा प्रेमळ स्वभाव हा त्याचा वीक पॉइंट धरला जातो. म्हणजे काय ऑर्गनायझेशन म्हणजे पॅटर्न मध्ये असं नसतं रे. प्रेमळ असणं म्हणजे हा तुमचा वीक पॉइंट नाही, हा त्यांचा स्वभाव, गुणधर्म असू शकतो. मग तुम्ही कसं याला, मी काय करतो माहितीये काय, एक तर माझी टीम जुनी आहे, वर्षानुवर्ष मी माणूस बदललेला नाही. माझ्याकडे माणसं वर्षानुवर्ष तीच आहेत, त्यामुळं ती सगळी माझ्या चांगल्यासाठीच झटतात. बरोबर. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. त्यांना तुमची लीडरशिप स्किल पण माहिती आहे की हा माणूस जर दिवसा ओरडला तर संध्याकाळी हात हे करणार आहे, काय 100%. आणि ती वर्षानुवर्ष माझ्याकडे आहेत, याचाच अर्थ माझी लीडरशिप क्वालिटी सक्सेसफुल आहे 100%. आणि त्यांना तुमच्यातनं जे पाहिजे ते मिळतंय, भले पैसे असू, प्रतिष्ठा असू, जे पण आहे, तुम्ही त्यांची काळजी घेतली ना, त्याशिवाय नाही. आणि मी कधीच कुणाचं श्रेय लाटत नाही. म्हणजे श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. म्हणजे जी कविता आहे, उंची न वाढते आपुली वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. त्यामुळं जर डीओपी आहे तर सिनेमा सुंदर दिसण्याचं श्रेय मी डीओपीला दिलंच पाहिजे. बरोबर. नाही, ते पण माझ्यामुळे झालं असं नाही होत. हे लीडरशिप स्किल्स आहे ऍक्च्युअली. उत्तम कॉस्ट्युमचं श्रेय हे डिरेक्टरचं नाहीच आहे, हे माझ्या कॉस्ट्युम डिझायनरचं. बरोबर. उत्तम आर्ट, उत्तम कास्टिंग, उत्तम प्रोडक्शन, ह्या प्रत्येकाचं एक हेड आहे ना. 100%. आणि हा सिनेमा 100 कोटी होण्यात त्याचाही वाटा मोठा आहे. कदाचित मी जे माझ्या टीमला धरून असतो आणि माझ्या टीमला जे मी माझं श्रेय देतो, याच्यामुळे माझी टीम इतके वर्ष माझ्या बरोबर आहे आणि सक्सेसफुल आहोत. 100% असं आहे. म्हणजे पैसे तर सगळे कमवतात, तुमच्याकडे करतील, दुसरीकडे करतील, पण मला असं वाटतं ना, टीमला एक श्रेय देणं, त्यांच्यावर ट्रस्ट दाखवणं, आणि तुम्ही म्हणाले ते प्रेम, हे जर दिलं पैशा बरोबर तर कधीच सोडून जाणार नाही. हे बघा, मी जर आता माझ्या प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंटला, एचओडीला किंवा माझ्या टीम मधल्या कुठल्याही माणसाला आत्ता मी म्हणेल की माझ्याकडे एकही रुपया नाही बाळा तुला द्यायला, माझ्याबरोबर काम करशील का, तो विचारणारही नाही. हे मिळवलंय पण तुम्ही. एक्झॅक्ट. म्हणजे मी जर म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत द्यायला, पण आपल्याला सिनेमा करायचा आहे, आपण कॅमेऱ्याचं भाडं देऊ, पण कॅमेरामन मित्र तुला द्यायला पैसे नाहीत,
तो विचारणारही नाही मला. 1 रुपयाही दिला नाही कुणाला तरी माणसं मला सोडून जाणार नाहीत. कारण मी माणसं कमवली आहेत, मी कष्टाने मिळवली आहेत. कदाचित मी कधी कधी हुकुमशहा झालो, कधी कधी प्रेमळ झालो, आणि कदाचित दुसरी गोष्ट, सिनेमा व्यतिरिक्त पण माझा जर माणूस कुठला अडचणीत असेल, मी त्याला वाऱ्यावर नाही सोडत. नेवर. ऍब्सोल्युटली. नेवर. सिनेमा आहे एक आपले काम करण्याचे ते काळ आहे काही. हो तुझे आणि माझे रिलेशन हो शेवटापर्यंतचे. तू अडचणीत असशील, मी मदतीला येणार, येणारच. म्हणजे येणार. कदाचित याला बिझनेस स्किल पण म्हणा तुम्ही. आहे ना. जर मला माहिती आहे की या माणसात काहीतरी टॅलेंट आहे, बरोबर की नाही, ह्याच्यात काहीतरी मोठं टॅलेंट आहे, तर मी त्याला मदत करणारच ना रे. मी कसं त्याला वाऱ्यावर सोडेल? ऍब्सोल्युटली. उलट मी त्याला मदत 100% करेल. ऍब्सोल्युटली. जर तो कृतज्ञ नसेल तर तो माझ्या मदतीची परतफेड करणारच, चांगलं काम करून. 100%. कदाचित माझ्या बाबतीत ते होतं. मला सगळी अशीच माणसं मिळाली. आपण फंडिंग वर जाऊया. जर तुम्हाला आज कुणी 100 कोटी दिले आणि म्हणाले की एक मूवी काढा, हा. राईट, त्याचा तुम्हाला फायदा होईल त्या 100 कोटीचा, का तुम्हाला वाटतं हे खूप जास्त आहे, मला एवढी नको? काय स्टँड घ्याल? हे बघ, मला जर त्यांनी 100 कोटी दिले हा. इन्व्हेस्ट करायला, हो. तर मी 100% घेईल. ओके. पण मी हे बघेल की त्या 100 कोटी बरोबर तो काही कॉन्टेंट तर देत नाहीये ना मला. नाही, सगळं तुमचंच. कॉन्टेंट माझा, हो विषय माझा, हो सगळं माझं. हो. ओके, पैसा तुमचा, तुमचा पैसा वसूल करून देणं ही माझी जबाबदारी. बरोबर. फिल्म लाईनीमध्ये ब्रेक इव्हन हो. हा सक्सेस मानला जातो, माहितीये का? कारण सगळं 90% फ्लॉप असतं. नाही, या फिल्म लाईनीमध्ये ज्यावेळी ब्रेक इव्हन होतो, गेलेला रुपया परत आला म्हणजे जरा ब्रेक इव्हन झाला. हो. पण या फिल्म लाईनीमध्ये फक्त रुपया येत नाही, ज्यावेळी गेलेला रुपया येतो त्यावेळी त्या सिनेमाचं गुडविल पण येतं. गुडविल येतं. येस, बरोबर. उदाहरणार्थ, कैलास वाणींना सिनेमा चालला, प्रॉफिट झाला वगैरे, ठीक आहे, 100 कोटी आले. 100 नाही, 200 कोटीचं गुडविल आलं. अरे, देऊळ बंद 2चे कैलासवाडी, देऊळ बंद 2 केलेला प्रवीण तरडे. हे जे गुडविल येतं ना, ते गुडविल पण तितकंच महत्व असतं. त्यामुळं ब्रेक इव्हनला आला तरी तुम्ही खूप प्रॉफिटमध्ये, कारण जेवढे टाकले होते तेवढे आले आणि तेवढ्याच गुडविल पण आलं. आणि गुडविल नेहमी या साईडलाच पडतं ना रे. बरोबर. इतकं ते सिम्पल आहे फिल्म लाईनीचं. कदाचित हा नियम बाकीच्या धंद्यांना लागू होईलच का नाही मला माहित नाही. बरोबर. पण फिल्म लाईनीला होतो. आणि बरं, मी त्या 1 रुपया गेला आणि 1 रुपया आला, याच्यात वर्षभरात जर तुम्ही 4 कोटी इन्व्हेस्ट केलेत आणि वर्षांनी ते 4 कोटी आले तर तो लॉसच आहे. व्याज गेलं. ते व्याज धरून पैसे. मी नेहमी माझ्या सिनेमाचं बजेट सांगताना, आता वाणी साहेबांनी 10 कोटी लावले, पण ते 2 वर्ष लावले ना, 14 कोटी झाले. ते 14 कोटी झाले. तुमचे लहानपणी कोणी मारवाडी मित्र होते का आजूबाजू? नाही ना, एखादा पाहिजे होता, मला आवडला असतं. आम्ही सगळेच मित्र, माझे बऱ्यापैकी मराठा आणि ब्राह्मण सगळे मित्र. कुणी बाबा धनगर आहे, कुणीतरी बाबा अजून आमचा मातंग समाजाचा आहे, कुणीतरी अजून वेगळ्या समाज. म्हणजे थोडक्यात काय, तर सगळेच कमरेचं सोडून एखाद्यासाठी काम करणारे. बरोबर की नाही? बरोबर. सगळेच. आपला मराठी माणूस असाच आहे ना. एक्झॅक्टली. सगळ्या आपल्या ज्या 18 पगड जाती जमाती आहेत, आपण कमरेचं सोडून दुसऱ्यासाठी काम करू, अशी आपली वृत्ती आहे. पण खरंच एखादा मारवाडी मित्र असावा जो तुम्हाला धंदा शिकवतो. हे जे व्याज कॉन्सेप्ट आहे ना, तो त्यांच्यापेक्षा जास्त कुणालाच कोणाला नाही कळतच. त्यामुळे तू म्हणजे माझा लॉ कॉलेजमध्ये ना, ILS लॉ कॉलेजमध्ये ना, एक वर्मा नावाचा मित्र होता. मला आयुष्यात सगळ्यात सुंदर गोष्ट शिकवून गेलेला मित्र तो वर्मा. वर्मा कासारवाडीला राहायचा. वर्मा त्याची 2 व्हीलर घेऊन यायचा, मी माझी 2 व्हीलर घेऊन यायचो. एकदा काय आलं,
आम्ही टू व्हीलर पार्क केली, हम्म. गेलो, वरती गेलो, परत खाली आलो, काय प्रॅक्टिस केली नाटकाची, संध्याकाळी जायला लागलो. हम्म. वर्माची गाडी काढली, मी माझी गाडी काढली, मी जायला लागलो. तो वर्माला सोडला, मला अडवलं त्यांनी. म्हटलं पैसे? म्हटलं येडा आहे का काय, 1 रुपया सकाळी दिलाय ना. हम्म. नाही त्यांनी दिलता, तुम्ही नव्हता दिला. वर्माला नाही अरे त्यांनी पण दिलता ना, हा. मी पाहिलो. नाही तुम्ही दिलता, तुम्ही दिलाच नाही. मी आपला स्वभाव, राग आपला की जायला तू रुपयासाठी माझी इज्जत काढतोस. मी गाडी स्टँडवर लावली आणि मी त्याशी भांडणं करायला गेलो, वर्मामध्ये पडला. हम्म. भांडू नको. वर्माने खिशातने 1 रुपया काढला आणि ठेवला. म्हटलं ए वर्मा, काय वेडा आहेस का तू? हम्म. तू कशाला पैसे देतो? म्हटलं ऐक चल 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 चल. बाहेर आलो मी, मला वर्माचा राग हम्म. की तू मला एक तर त्याला मारून नाही दिलंस. हम्म. मी का आपला हो. मूळ स्वभाव, हो मूळ मारून नाही दिलंस तू मला त्याला. तू बाहेर आलं. वर्मा शांत झाला, काही नाही, चहा पित. वर्मा म्हटलंय बघ प्रवीण, प्रश्न कितीचा होता? हम्म. म्हटले प्रश्न 1 रुपयाचा नव्हता, इज्जतीचा होता, इज्जतीचा. तर म्हटलं तू कुणाशी भांडत होता माहिती? म्हटलं कुणाशी म्हणजे? अरे तो तिथं कामाला आहे, त्याच्यासाठी 1 रुपयालाही महत्वाचा होता. बरोबर बरोबर. बरोबर. कदाचित त्याला ते आठवत नसेल, पण तू त्याच्याशी भांडणं करून 1 रुपयावर आलास. हा. तू जर त्याला मारला असता तर तू रुपयावर आला असतास. हो बरोबर. म्हटलं म्हणजे आपण काय केलं, 1 रुपया दिला, मी दिला, बरोबर. तो एकदम शांत झाला, हम्म. आपण निघून आलो. पण तू त्याला मारलं असतं, त्याला लागलं असतं, मग पोलीस. कॉलेजमध्ये बातमी झाली असती. हो. लोक असं नसतं म्हटले प्रवीणने दिला होता सकाळी, लोक म्हटले असते प्रवीणने 1 रुपयासाठी मारामारी केली. आपल्याला मोठं लॉयर व्हायचंय, कदाचित तू मोठा फिल्म डिरेक्टर होशील, ऍक्टर होशील, रायटर होशील. लोक करणार अरे त्यावेळी 1 रुपयासाठी भांडणं करायचं. तर म्हटला 1 रुपया दिल्याने वाद टळला. हम्म. तर लक्षात ठेव, प्रश्न 1 रुपयाचा नव्हता, प्रश्न काही कोटींच्या तुझ्या इज्जतीचा होता. 100%. शाळेला म्हटलं या वर्माच्या जागी जर माझ्याबरोबर पिटे असता, आम्ही दोघांनी मिळून त्याला कुदालला असता. Absolutely. फार इज्जत 50-50 पैसे वाटून घेतली असती. पण वर्माने तसं नाही केलं. नाही. आणि मग तो वर्मा ना मला आवडू लागला नाही. म्हटलं याला वर्माने बरोबर सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो हो. आणि मालक तिथं आला. तो म्हटला खरं सांगू का, याच्या लक्षात नाही आलं, त्याच्याबरोबर अजून एक पोरगा होता, नेमका तो सकाळी त्यावेळी नव्हता, हम्म. तुम्ही दिले होते पैसे, हा तुमचा रुपया परत. वर्मा बरोबरच होता. वर्मा म्हटला इकडे दे, आम्ही दिलता तो. वर्माने खिशात टाकला. वर्मा म्हटला कळलं, आपण थोडा वेळ दिला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला वाद टळतो. रिस्पॉन्स करायच्या आधी वेळ द्यायला पाहिजे. तर एक लक्षात ठेव, खूप छोटी गोष्ट होती, गोष्ट 1 रुपयाचीच होती, बरोबर. पण आज मला त्याची व्हॅल्यू कळते. समज मी रागाच्या भरात त्या मुलाला मारला असता, समजा वर्मी घाव लागला असता, समजा त्याचं डोकं झाडावर आदळलं असतं, समजा त्याला काहीतरी झालं असतं, आज मी प्रवीण तरडे आहे ना, तुझ्याबरोबर पॉडकास्टला बसलोय. 1 रुपयासाठी माझं काय झालं असतं करिअर. कदाचित तो वर्मा स्वामींच्या रूपाने मला धावून आला. 100%. म्हणून आज कदाचित मी म्हणून म्हणतो की कुठल्या टप्प्यावर कोण भेटलंय मला माहित नाही. बरोबर. येतच कोण ना कोण. हा, फक्त तुमचं काहीतरी पुण्य लागतं आणि मन क्लिअर लागतं. ते जर असेल ना, तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारला, तुम्हाला 100 कोटी दिले तर, पण तुमचा प्रवास हा खूप खडतर, म्हणजे तुम्ही बरेचसे नाटक करत करत असे मोठे झालात. त्याच एक 25 वर्षाचा मुलगा तुम्हाला आज विचारतोय की माझ्याकडे खूप चांगली स्टोरी आहे, पण माझ्याकडे पैसे नाही, त्याला तुम्ही काय सल्ला द्या? मी त्याला पहिला सल्ला देईल, मी तुला मदत नाही करणार. ओके.
मी त्याला पहिला सल्ला काय देईल माहितीये का? हम्म. मी त्याला नकार देईल. ओके. मी त्याला म्हणाल मी तुला काहीच मदत नाही करू शकत. हम्म. कारण मला असंच कुणीतरी भेटलं होतं. हो. मी दुसऱ्याकडे गेलो, मला तसंच कुणीतरी भेटलं. मी 4था, 5वा, 6वा, 8वा, 10वा, 50, 100 फिरलो. हम्म. तुला माहितीये, सक्सेस इन अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. हम्म. त्या प्रवासात मी तयार झालोय. शिकलो. हा. पहिल्याच झटक्यात तो प्रवीण तरडेकडे आलाय आणि मी त्याचं सगळं सोपं केलं तर मजा नाही. मी त्याला म्हणून काय कसली स्टोरी, कुणाकुणाकडे गेलता, नाही मी पहिलंच तुमच्याकडे आलोय. ओके मी नाही तुला मदत करू शकत, मी तुला मदत नाही करणार. मग त्याने काय करायला पाहिजे मूवी सक्सेस करायला? नाही, त्यांनी दुसऱ्या माणसाकडे गेलं पाहिजे, जो त्यांनी तिसऱ्या माणसाकडे गेलं पाहिजे. अच्छा. त्यांनी तोपर्यंत जात राहिलं पाहिजे जोपर्यंत त्याच्या गोष्टीवर प्रेम करणारा माणूस मिळत नाही. वा. आम्ही स्टार्टअप्सला जेव्हा ते फंडिंगसाठी मार्केटमध्ये जाता हेच सांगत असतो की तुम्हाला 1, 2, 3, 4 इन्व्हेस्टरमध्ये फंडिंग कधीच मिळत नसतं. पण ह्याच्याबरोबर एक खूप महत्वाचं आहे बघा, तुम्हाला पटतंय का? तुम्ही जेव्हा 4 लोकांना भेटता ना, ते तुम्हाला सांगतात की तुझ्या बिझनेस प्लॅनमध्ये हे नाहीये बरं का, मग ते लगेच फिक्स करायचं. मग पुढच्या 4 कडे जायचं, ते सांगतात. 10वा 15वा येतो म्हणतो हा घे रे बाबा हे पैसे, आता तुझा एकदम फुल प्रूफ आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, आपला मराठी माणूस 2-3 मध्येच थकतो नाही, तो स्वप्नांच्या मागे पळणं सोडून देतो. तो आपल्याकडे पेशन्स नाहीये. स्वप्नांच्या मागे पळण्याचे आपल्याकडे पेशन्स नाहीयेत. आपण थकतो. नाही सॉरी, आपण थकत पण नाही, आपण कंटाळतो. मराठी माणूस कधीच थकू शकत नाही. आपला स्टॅमिना खूप डेंजर आहे. हो. भारतात आपल्या इतका स्टॅमिना कोणाचा नाही. आपण कधीच थकू शकत नाही, पण आपण कंटाळतो. यू आर राईट. आपल्याकडे कंटाळा आपल्याला चिकटलाय. कसा बाहेर काढायचा? काही नाही, त्याला बाहेर काढण्यासाठी एकच उपाय, सतत धावणे, सतत पळणे, स्वप्न पाहणे, खूप स्वप्न पाहणे. एक स्वप्न पूर्ण झालं की लगेच घरी मस्त नाही. एक तर स्वप्न पूर्ण झालंय ना, दुसरं, तिसरं, 4थं, 5वं, 6वं स्वप्न पळत राहायचं. पळत राहायचं. ऍब्सोल्युटली. पळल्याशिवाय पर्याय नाही. ऍब्सोल्युटली. तुम्ही मला तुमची पण एक स्टोरी सांगितली की तुम्ही जेव्हा पहिला मूवी काढला तेव्हा कसे तुम्हाला इन्व्हेस्टर 1 नाही, 2 नाही, 3 नाही. बापरे, खूप म्हणजे ऐक ना, नंतर पैसे नसायचे. मी सांगितलं ना, मी कित्येक मुलाखतीत पिट्याकडनं घ्यायचो. हो. पण जात राहिलो, मी लोकांना भेटत राहिलो, मी लोकांना गोष्टी सांगत राहिलो, मी गोष्टी ऐकवत राहिलो. लक्षात ठेव. आणि प्रत्येक माणसाला गोष्ट सांगताना त्याचे एक्सप्रेशन, त्याची शांतता, त्याची रिएक्शन मला काहीतरी शिकवायची. एक्झॅक्टली. अभ्यास करत मला भरे त्याच्याकडनं पैसे नाही मिळायचे, पण माझी गोष्ट उत्तम करण्यासाठी एखादा सीन मिळायचा. त्यामुळं मी अजिबात थकलो नाही. मी अजूनही, आता तुम्हाला वाटेल की अरे झाले की 5-6 सिनेमे, आता तरडे यशस्वी डिरेक्टर झालाय की, अजिबात नाही. मी तेवढाच पळतो. आजही मी प्रोड्युसरला गोष्ट सांगताना तितकाच आनंदी असतो, तितकाच एनर्जेटिक असतो. कदाचित पहिली गोष्ट सांगितली होती ना कुणाला तरी, त्याच्यापेक्षा 10 पट जास्त एनर्जेटिक असतो. पण ही एनर्जी येते कुठून? बघ, ती एनर्जी ना तुमच्यात होती लहानपणीपासून का? नाही, ते मला तसं काय हेलय असा खूप सापेक्ष प्रश्न आहे. एनर्जी होती का? ती म्हणजे कशी? लहानपणीपासूनच तुम्ही असे फायटर होते का? असंच होतं. म्हणजे मी हँडबॉलचे कॅप्टन पण होते. नाही, सॉफ्टबॉलचा भारतीय विद्यापीठाचा कॅप्टन होतो, स्टेटला खेळलो, कबड्डी खेळलो ऑल इंडिया युनिव्हर्सिटी. थोडं ह्या चिकाटीचं श्रेय तुम्ही स्पोर्ट्सला द्याल का? 100% देईल. 100% श्रेय मी त्या स्पोर्ट्समनशिपला देईलच. काय व्हायचं माहितीये का, हरलो की मी ना आपोआप माझ्या डोळ्यात पाणी यायला लावायचं, असं थरथर व्हायची. अरे आपण हरलो, कसं काय? आजची मॅच गेली. कित्येकदा ती मॅच जिंकताना मी तर महत्वाचा भाग पण नसायचो. सॉफ्टबॉलला तर मेन प्लेयर खूप होते आमच्याकडे, मोठे. पण आईला हरलो तर आपल्या तर चुकीमुळे नाही ना हरलो, आजच्या गावात सगळे भारी खेळले होते, तो बॉल आपल्यामुळं जो सुटलो, आपल्या चुकीमुळं हारलो आपण, ही गोष्ट मला झोपू नाही द्यायची. आपण रडायचो. सेम सिनेमामध्ये, बरोबर,
सेम काय सिनेमा चुकलं? मागच्या 3 दिवसामध्ये 4 सीन निघायला पाहिजे होते, 3च निघले. प्लॅनिंग मध्ये तर 4 होते रे. आईला आता हा एक सीन जर करायचा झाला तर किती वेळ? 6 तास. 6 तास म्हणजे हाफ शिफ्ट. हो, हाफ शिफ्ट म्हणजे 14-1 लाख. गेलं. आईला ग्रॉस निग्लिजन्स इज इक्वल टू इंटेन्शनल रॉंग. हो, yes. आपल्या एका चुकीमुळे 13-14 लाखाला निर्माता जातोय. बापरे. आयडिया करू. आजचे जे 2 सीन आहेत ते तर करूच. कालचा राहिलेला ह्याच्यात उरू. हम्म, बघू होतोय का. हम्म. मग अशी गंमत करायची. कालची झालेली चूक आज भरून काढायची. हो, ती चूक भरून निघली आणि नवीनच काहीतरी झाली, ती उद्या भरून काढायची. ऍब्सोल्युटली. पण चूक भरून काढायची, चूक बॅलन्सला नाही ठेवायची. नाही, सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी गोष्ट सांगितली ना, चुकीपेक्षा तुम्ही त्या निर्मात्याचे पैसे स्वतःचे पैसे म्हणून वापरते. प्रॉब्लेम कुठे येतो, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टर पैसे ग्रँटेड घेताना, अरे भरपूर पैसे आहेत उडू, तिथंच चुकतो. आय थिंक ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की अरे माझ्या निर्मात्याचे 14 लाख रुपये जातील, काय ऍडजस्ट, हे आतून येणं खूप महत्वाचं आहे. ही वृत्ती ज्याच्याकडे आहे, म्हणजे मी समजा एखाद्या गेटवर वॉचमन आहे हम्म, आणि मला ज्या कंपनीच्या गेटवर मी वॉचमन आहे त्याचा मालक मला 15,000 रुपये पगार देतो. हो, तर या गेटवर काहीतरी करताना माझ्याकडनं कुठली तरी चूक झाली हो, तर मला जो 15,000 देतोय त्याचा अपमान झाला. हो. हा गिल्ट मनात राहिला पाहिजे. हा गिल्ट मनात राहिला पाहिजे. मग वॉचमन काय किंवा फिल्मचा डिरेक्टर काय, कुणीतरी, तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये आहात, बरोबर. तुम्हाला काम उत्तमच केलं पाहिजे. मग तुम्ही बिझनेसमन आपोआप होता. आपोआप होता. मी 6 सिनेमे केले, 6ही सुपरहिट झाले. हो, मला पहिल्या सिनेमाला जे मानधन मिळत होतं आणि आता जे मिळतं यात जमीन आसमान फरक आहे. हो, म्हणजे सिनेमा कैलासवाणींचा बिझनेस आहे. हो, सिनेमा विकणं, सिनेमा करणं, सिनेमा लिहिणं आणि डिरेक्ट करणं प्रवीण तरडेचा बिझनेस आहे. बरोबर आहे. मी त्याला माझी कला कधीच म्हणत नाही. नाही. मी नेहमी काय म्हणतोय, लोक काय म्हणतात लेखन ही माझी कला आहे. नो, नो. लेखन हा माझा व्यवसाय आहे. बरोबर आहे. दिग्दर्शन ही माझी आवड आहे. नो, दिग्दर्शन हा माझा व्यवसाय आहे. हम्म, ज्यावेळी मी माझ्या कलेला किंवा माझ्या आवडीला माझा व्यवसाय म्हणू लागेल त्याच वेळी मी बिझनेसमन होईल. ऍब्सोल्युटली राईट. मी आता बिझनेसमन आहे का, तर ज्या डिरेक्टरला काही लाख मिळत होते तो आता काही कोटी घेतो. बरोबर. म्हणजे माझा बिझनेस एक्सपांड झाला की नाही. हो, 100%. मी माझ्या कलेला, माझ्या आवडीला व्यवसाय बनवलं आणि तो व्यवसाय आज मला खूप कोटींच्या घरात घेऊन आला. आणि म्हणजे मी सक्सेसफुल आहे. आणि तरडे स्वतः एक ब्रँड झाले. हा, म्हणजे आता मी नाही म्हणजे मी नाही ना business. म्हणू शकत आहे. नाही, म्हणजे तुमचा बिझनेस जसं तरडे एक हा है ना, हे बघ. एक मोठं ब्रँड आहे. एक्झॅक्ट. एक मराठी आडनाव ब्रँड झालं. हो, बघ, जसं चितळे हा ब्रँड आहे की हो, नाही. आहे ना. समजा आता पुनीत बालन हो, हा एक ब्रँड आहे की हो, नाही. आहे. त्यांनी त्याच्या कष्टाने स्वतःला एक ब्रँड केलं. हो, तुम्ही त्याला अवॉइड नाही करू शकत. नाही. बरोबर की नाही. म्हणजे बरोबर. पुनीत बालन एक ब्रँड झाला. आमचा अभिजित भोसले एक ब्रँड आहे. हो, गोखले कन्स्ट्रक्शन एक ब्रँड. मराठी माणसं आहेत ना. सगळे ब्रँड आहेत. सगळी मराठी माणसं आहेत. हो, सगळे ब्रँड आहेत. लेखन दिग्दर्शनात मी एक तरडे पॅटर्न केला. 100%. आय कम्प्लिटली अग्री. मी स्वतःला ब्रँड केलं हो, ठरवून. खरून. आता हा ब्रँड किंवा ह्याची मार्केट व्हॅल्यू हो, खाली जाऊ द्यायची नाही, हे माझं काम आहे. बरोबर. एकतर ती सस्टेन करायची किंवा किंवा वर न्यायची, हे माझं काम आहे. आणि प्रत्येक मराठी आडनाव असणाऱ्या माणसाने स्वतःचं आडनाव ब्रँड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर मराठी माणसं आपलं आपलं आडनाव ब्रँड केलं नाही ना आपण, तर आपण कधीच मल्होत्रा, सिंघानिया, टाटा, बिर्ला कशी आहेत नावं. नाव घेतलं की आपोआप आदरच येतो रे. सिंघानिया नावाचा पाकिटमार आपण नाही पाहिलेला. नाही. बरोबर की नाही. आपण सला आपली नावं ब्रँड केली पाहिजे. जाधव, हो, तरडे,
निभे इंडस्ट्री मोरे, त्यांनी निभे. मुद्दामून नाव दिलं. गणेश निबे या माणसाला आदर्श मानलं पाहिजे. हो 100%. कैलास वाणी एंटरटेनमेंट त्यांनी ब्रँड केलं रे. हो कारण 100 कोटीचा व्यवसाय करून डोनेट केले सगळे. हो कसा ब्रँड आहे या देशात कुणी केले आजपर्यंत? एका मराठी माणसाने केले ना. बरोबर. आपण आपल्या स्वतःला ब्रँड केलं पाहिजे. 100%. लक्षात ठेवा. आपण आता फंडिंग बद्दल बोललो. तुमचे कॉन्सेप्ट फंडिंग बद्दल खूप चांगले आहेत. तसंच मला वाटतं तुम्ही मार्केटिंग पण गुरु आहात तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही एक क्रॅक केलंय की मराठीमध्ये मार्केटिंग कसं करतात. वर्ड ऑफ माउथ आहे ना, हा खूप पॉवरफुल आहे. मला एक प्रश्न विचारायचा, म्हणजे जर मी तुमचा मूवी पाहिला आणि मला जर 5 लोकांना सांगायचं की हा मूवी चांगला आहे, बघायला जा, ह्याच्यासाठी तुम्ही कॉन्शियस एफर्ट घेता का? काय करता? वर्ड ऑफ माउथ स्प्रेड होण्यासाठी काय आयडिया आहे का काही? हे बघ, सगळ्यात महत्वाचं वर्ड ऑफ माउथ 2 पद्धतीचं असतं. एक तुम्हाला कायमचं संपवतं, एक तुम्हाला खूप मोठं उभं करतं. हो, चांगले आणि वाईट. म्हणजे तुम्ही एक सिनेमा बनवता, 10 जण येतात सिनेमा पाहतात, 10 जण बाहेर जाऊन 100 जणांना आणतात बघू नको रे पैसे वाया गेले, किंवा 10 जण बाहेर जातात मिस नको करू, हो मी परत उद्या बघणार आहे. हो माउथ पब्लिसिटी झाली. हो हा? म्हणजे तुम्ही केलेलं एक अप्रतिम प्रोडक्ट हाच तुमचा ब्रँड अँबॅसिडर असतो. हा, माझा हा पुढचा प्रश्न होता तुमचा. कसं आहे माहितीये का, मार्केटिंग का अप्रतिम प्रॉडक्ट? हा हे बघा, आता रोलेक्सचं घड्याळ हे लाखो रुपयाला असतं, हो ते कुठं उगाच जाहिरात करत नाही, फिरतात, कुठेच नाही. तरी वेटिंग आहे. हो बरोबर. चितळेंनी एकदा तरी जाहिरात केली का रे की आमची भाकरवडी घ्या? खरं सांग. बरोबर. त्या चितळेंची जाहिरात आपण करतो रे, आपण करतो. कारण त्यांनी ती दिली क्वालिटी. हम्म. ती क्वालिटी त्यांनी दिली. गोखले कन्स्ट्रक्शनला त्याचे फ्लॅट विकण्यासाठी जाहिरात नाही करावं लागेल, नाही. ते जातात कारण त्यांनी ती क्वालिटी दिली. आता कैलास वाणींना एखादी गोष्ट डेव्हलप करण्यासाठी काहीतरी करावं लागत नाही, कारण ते जातं त्यांच्या धंद्याच्या ह्याच्यावर. आता तू म्हणशील यार, तू मागासपासनं काही उदाहरण देताना मराठी माणसांचीच नावं घेतो. एक लक्षात ठेव, जर मी मराठी आहे तर मी कुठेतरी बोलताना माझा मराठी माणूस विकणार बरोबर जगाला. चितळे ब्रँड म्हटलं तुला असं आलं का, काय नाव घेतोय रे प्रवीण? नाही नाही, अजिबात नाही. वी शुड बी प्राऊड. एक्झॅक्ट. आपल्याला, मला तर स्वतःला मराठी माणसांचे रोल मॉडेल मराठी माणसांसाठी करायचे. एक्झॅक्ट. म्हणजे क्रिकेटर, फिल्म स्टार आहेत मोठे मोठे. म्हणजे आता बघ, मी काय केलं, वर्ड ऑफ माउथ मध्ये हो मी 3 ब्रँड मोठे केले पुण्यातले. बरोबर. तुझ्या या मुलाखतीतून कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. 100%. अरे सागर बाबरशी बोलताना प्रवीण तरडेनी आपलं नाव घेतलं रे. वाणींचं तर तुम्ही 5-6 वेळा नाव घेतलं. बरोबर. हो ते पाहणार, हो मग ते काय आणणार, ते 4 ठिकाणी काय आणतात, प्रवीण यार ज्याचं श्रेय त्याला देतो. बरोबर. म्हणजे काय होतं, आपण एकमेकांबद्दल चांगलं बोलत राहिलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं माहितीये का, आपल्याकडे एक दुर्दैव आहे मराठी माणसाच्या बाबतीत. हो. आपला माणूस यशस्वी झाला की त्याचे शत्रू वाढतात. जवळची लोक कारण नसताना शत्रू होतात. हा, तो लय शहाणा झालाय, तो शहाणा नाही झाला, तो यशस्वी झालाय. म्हणून तुझ्या दृष्टीने तो आता शहाणा झालाय. ॲब्सोल्युटली. अरे तुझ्या रीतच्या बाहेर गेल्यामुळे एक्झॅक्ट. आपल्या तालुक्यातलं ते पोरग लय मोठा आहे, या आईला ना तो आता लय शहाणा झालाय. तो शहाणा नाही झाला बाबांनो, तो त्याच्या कष्टावर मोठा झालाय. बरोबर. तुम्हाला त्याचा राग येतोय. मराठीमध्ये एकमेकांबद्दल चांगलं बोलणं आपण वाढवलं पाहिजे. आपण आपली माणसं, आपले ब्रँड विकले पाहिजे. अरे टाटांनी असं केलं, अरे अंबानींनी असं केलं, ओके. अरे चितळेंनी असं केलं, अरे गोखलेंनी असं केलं, अरे वाणींनी असं केलं, पुनीत बालननी असं केलं, आपण बोललं पाहिजे. बरोबर आहे. आपले ब्रँड मोठे करायचेत ना. आपण आपला माणूस जरा मोठा झाला की लगेच इतक्या पद्धतीनं त्याच्याबद्दल उगाच हे करायला लागतो. अरे तो फक्त यशस्वी झालाय, त्याच्या कष्टाने झालाय ना, त्याला पटकन मोठं म्हणा. ॲब्सोल्युटली. त्याच्या यशाचं कौतुक करा, कारण जे आपण बोलतो तसे आपण घडतो. 100%. आपण दुसऱ्याचं कौतुक केलं,
कुणीतरी आपलं कौतुक करणारच. आपण लोकांची निंदा केली, आपली लोक निंदा करणारच. त्यामुळं आपली माणसं आपणच मोठी करायची. भास 100%. मराठी आडनावं ब्रँड झाली पाहिजे. मराठी आडनाव म्हणजे शिंदे, जाधव, तरडे, पवार, वनवे, पालकर, परदेश, नाव घेतलं की माणसं आनंदी झाली पाहिजे. लक्षात ठेव, आपल्या नावांचं वजन आपण वाढवलं पाहिजे. बरोबर, 100%. हा, तू नीट बघ, माझ्या सिनेमातली बरीचशी आडनावं मी माझ्या तालुक्यातली घेतो. माझे तालुक्यातलं आडनाव दाखवतो. आता बघ, देऊळ बंद 2ची हिरोईन कोण आहे? संगी पायगुडे. कारण मुळशी तालुक्यामध्ये पायगुडे आहेत. मग काय झालं, संगी पायगुडेच्या निमित्तानं पायगुडे नाव जगभर गेलं, जगभर पोचलं. मी काय केलं, माझ्या तालुक्यातलं एक आडनाव जगभर नेलं. माझ्या हिरोईनचं आडनाव मी पायगुडे ठेवलं. बरोबर की नाही? तर हे आपण केलं पाहिजे. 100%. जर माझ्या तालुक्यातली आडनावं मी मोठी केली, गावांची नावं मोठी केली, तर मी मोठा होणार आहे. 100%. माझ्या पुण्यातल्या ब्रँड बद्दल मी बोललो तर त्या ब्रँड बरोबर माझं नाव जगभर जाणार आहे. त्यामुळं बिझनेस स्किल मध्ये तू जो मुद्दा मांडला, वर्ड माउथ पब्लिसिटी, बरोबर की नाही, ही सगळ्यात महत्वाची मला वाटते. आणि त्यासाठी प्रॉडक्ट चांगला पाहिजे. पास, तुमचं प्रॉडक्ट फेल असेल तर पब्लिसिटी तशीच सुरू होणार आहे. पहिल्यांदा जर बाकरवडी वाईट असती तर तिच्याबद्दल वाईट होऊन ती 2 दिवसांनी बंद पडली असती. पण पहिलीच अशी बनवली आणि जशी बनवली तशीच बनवत राहायचं. कित्येक जण पहिलं इतकं भारी बनवतात. तू नीट बघ, माझे पार्ट 1 पार्ट 2 हिट आहेत. पार्ट 2 पार्ट 1 पेक्षा जास्त हिट आहेत. कारण का माहितीये का? एक ब्रँड जबाबदारीचं टेन्शन घेतलं, ब्रँडचं टेन्शन घेतलं. आपल्याला मराठी आडनावं ब्रँड करायची. आता काय बाबा, बाबरनी तरडेची मुलाखत घेतली, बरोबर की नाही? तर सागर बाबर, प्रवीण तरडे हे ब्रँड मोठे झाले. 100%. एक्झॅक्ट. त्यामुळे आपण आपले ब्रँड मोठे झाले करायचे. आणि कसं आहे ना, तुम्ही म्हणाले, मी बरेच जण माझ्याकडे मेंटरशिपला येतात, त्यांना हेच सांगत असतो, पहिले 5 कस्टमर त्याला तुम्ही पूर्ण व्हॅल्यू द्या, इतकी व्हॅल्यू द्या की तो 10 जणांना जाऊन सांगेल की ह्याच्याकडे काम करा म्हणून. आपलं काय होतं, पहिला, दुसरा, तिसरा मग ढिल्ले पडतो, व्हॅल्यू खराब द्यायला चालू करतो, नाव कमी होऊन जातं. तुम्ही जे म्हणताय ना, खूप पॉवरफुल आहे. 6च मूवी पण 6च्या 6 हिट. म्हणजे तुम्ही 6ही गोष्टींना इतकी व्हॅल्यू दिली, वेळ दिला, सगळं खूप महत्वाचं आहे. हे खूप कमी लोकांना कळतं. म्हणजे आमच्या आता 2 स्कूल आहेत पुण्यामध्ये, क्लारा ग्लोबल नावाच्या. बिल्डिंग आहेत, ग्राउंड आहे, पण आम्ही व्हॅल्यू कशाला देतो? एज्युकेशन. करेक्ट. टीचर चांगली आहे का, ती चांगलं शिकवते का? एंड ऑफ द डे तुम्ही स्कूल चालवताय, इन्फ्रा नाही. एक लक्षात ठेव रे, आपल्याला शाळेमध्ये तुझ्या शाळेचे कोण जे आहेत मालक, त्या शैक्षणिक संस्थेचे, ते लक्षात आहे का? मराठीच्या टीचरच. तेच म्हणतोय का गणिताचे सर लक्षात आहेत, पीटीचे मास्तर लक्षात आहेत. म्हणून व्हॅल्यू ती आहे, टीचरच व्हॅल्यू आहे. जनरेशन ते घडवणार आहेत. ऍब्सोल्युटली. नाही, तेच आहे, आमच्या शाळेमध्ये टीचरला खूप महत्व आहे, खूप महत्व. आणि पण आता तुम्ही म्हणाले प्रॉडक्ट हा महत्वाचा आहे, पण तुम्ही अजून एक टेक्निक सुरुवातीला पहिल्या प्रश्नात मला जी सांगितली, की तुम्ही गावांकडे गेले आणि गावं फिरली. ही आपली मराठी इंडस्ट्री गावांना इग्नोर करते, हे पण तुम्ही सांगितलं. कोणीच जात नाही. म्हणजे असं मी बोलत नाही, तुम्ही आठवा ना कोणी गेलं होतं. नाही, कोणीच जात. म्हणजे पाचोऱ्यातल्या लोकांना जाऊन विचारा की कुठला सेलिब्रिटी हिरो तुमच्याकडे आला होता. म्हणजे नव्हती, पद्धतच नव्हती. तुम्ही तिथे जाऊन मूवी दाखवले, त्यातनं गावातनं तुम्हाला 20-20 लाख रेव्हेन्यू झालाय. तर ही स्ट्रॅटेजी प्रत्येक मूवीच्या प्रोड्युसरनी रिप्लिकेट करायला पाहिजे का? हे बघ, मला विजू मानेचा आत्ता सिनेमा आहे बघ, मामाच्या गोव्याला जाऊया लागलेला आहे. मला विजू मानेचा परवा फोन आला, त्यानेही मोठ्या मनाने केला, पव्या थँक्स रे. तर मला कळलं, म्हटलं काय आलं रे, काय आलं विजू? तो म्हटलं, पव्या काय मॉडेल केलंयस रे तू. एक्झॅक्टली. अरे यार, तुझ्या स्टाईलने आम्ही जिथं जातोय तिथं दुसऱ्या दिवशी शो हाऊसफुल होत आहेत. म्हटलं होत आहेत ना विजू? अरे हो ना यार पव्या, मी आणि माझ्या टीमकडनं तुला थँक्स रे, असं विजू मानाने मला फोन केला. मला इतकं
बरं वाटलं. मी थर्ड पॅटर्न. हा, कसं झालं बघ ना, की मी काहीतरी सुरू केलं, ते कुणीतरी फॉलो केलं आणि पटकन थँक्यू म्हटलं त्यांनी मला. महत्वाचं आहे हे थँक्यू म्हणणं पण कदाचित विजू माने हा खूपच माणूस म्हणून उत्तम आहे, माझा दोस्त आहे, बरोबर की नाही. तर म्हणजे मॉडेल सेट होतंय 100%. मी त्याला डोकं लावून काहीतरी केलं, ते मॉडेल सेट होतंय आणि कदाचित ते झालं तर मजा येईल. आमच्या IT मध्ये आता एक नवीन कॉन्सेप्ट आलाय, ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय, तुम्ही एक कोड बनवायचा आणि तो मार्केटमध्ये फ्लोट करून टाकायचा फ्रीमध्ये, आणि तुम्ही त्या घ्यायचं, त्याला काहीतरी ब्युटिफाय करायचं, त्याला वाढवायचं त्या मॉडेलला. असंच तुम्ही केलंय. तुमचा एक मॉडेल घेतलाय, फ्लोट आहे, तुम्ही ओपनली सांगताय, कोणी सांगत पण नाही. मी ओपनली सांगतो. तुम्ही सांगताय, जो प्रोड्युसर असेल त्यांनी घ्यावा, मोठं करावं. ज्ञान दिल्याने वाढतं. बिझनेस स्ट्रॅटेजी दिल्याने सगळ्यांचा वाढला की आपलाही वाढणारच आहे. मार्केटमध्ये असं कधीच नाही होत. 4 बिझनेस जोरात चालले तर त्यातला एक फ्लॉप आहे, ती एक लाट असते. 100%. मार्केटमध्ये एकदा मार्केट उठलं की ते मार्केट सगळ्यांना घेऊन उठतं. हा काळा आहे, हा गोरा आहे, त्याला ठेवाना उठा, असं नसतं. असं होत नाही. मार्केट उठतं त्यावेळी सगळ्यांना घेऊन उठतं, पडतं त्यावेळी सगळ्यांना घेऊन पडतं. 100%. हा, त्यामुळं जर मार्केट हे काय निरपेक्ष भावनेनं काम करतं, तर आपण पण त्या मार्केटला मोठं करण्यासाठी मार्केट स्ट्रॅटेजी ओपनली बोलल्या पाहिजेत. परफेक्ट. तुम्ही फंडिंग बद्दल एखाद्या ऑन्टरप्रिनर सारखं बोललात, तुम्ही मार्केटिंग बद्दल बोललात. मला तुमच्यातली अजून एक गोष्ट जी आवडली, तुमची जी आयडिया असते ना, ती खूप ग्रामीण भागाला धरून असते, मुळशी पॅटर्न है ना. पण मला यातनं ऑन्टरप्रिनरला सांगायचंय की तुम्ही हे कसं आलं, का सांगतो, आपण काय करतो ना, बिझनेसमॅन कॉपी करायला बघतो, बाहेरच्या जगात काय चाललंय, इथं काय चाललंय. तुम्ही काय केलं, तुम्ही महाराष्ट्रातले एक ग्रामीण भाग बघितला आणि त्याच्यावर मुळशी पॅटर्न बनवला. ही तुमची आयडिया होती. स्टोरी किती लोकल होती. तुम्ही जगभर कुठं काय कॉपी करायला नाही गेले, घरातली एक स्टोरी घेतली आणि मोठी केली. हे कसं सुचलं की हीच स्टोरी घ्यायला पाहिजे? बघ, मी नेहमी त्या सिनेमा बनवतानाच एक वाक्य बोललो होतो की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन इज अ रिअल मिझरी फॉर फार्मर्स इन इंडिया. या देशातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव काय होतं, तर राजकीय अनास्था. हो, आहे, बरोबर. आणि त्या राजकीय अनास्थेला बळी पडलेला माझा तालुका होता. बरोबर. माझ्या तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट पोहोचली, पण डेव्हलपमेंटमध्ये माझा तालुका नव्हता. याचा मला कुठंतरी राग होता. त्या रागापोटी काढलेला तो सिनेमा आहे. म्हणजे तेच माझा तालुका हा वारकऱ्यांचा आहे, पैलवानांचा आहे. माझा तालुका हा काय सेनापती बापटांच्या आंदोलनाचा आहे. सगळं आहे रे, पण जग माझ्या त्या तालुक्याच्या क्वालिटीवर बोललं का कधी? नाही. तुम्ही आमच्या तालुक्यातली तरुण पोरं गुन्हेगार झाली, पण का झाली याचं उत्तर मुळशी पॅटर्न झाली का केली. एक्झॅक्ट. तुम्ही आमच्या तालुक्याच्या माथी लवासा आणलं. लवासा आणण्यासाठी तुम्हाला जमिनी हव्या होत्या. तुम्ही आमच्याच तालुक्यातल्या तरुण पोरांना वापरून आमच्याच जमिनी घेतल्या आणि मोठमोठी प्रोजेक्ट केली. बरोबर की नाही? लोकांना वाटलं हे आपल्या तालुक्यात रोड बनवत आहेत, ते रोड त्यांच्या लवासाकडे जाण्यासाठी बनवत होते. तेच म्हणते, तुम्ही जी बिझनेस आयडिया म्हणजे तुमची स्टोरीची आयडिया होती ती लोकल घेतली. प्रॉब्लेम काय होतो, माणूस जेव्हा बिझनेस करतो, आज मराठी माणूस आणि बिझनेस आयडिया करतो ना, खूप बाहेरचं बघायला बघतो. पण मी कायम सांगत असतो, आयडिया आपल्या आजूबाजूला असते. तुम्ही 100 लोकांना भेटताना त्या 100 लोकांना काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे का? तोच तुमचा बिझनेस. एक्झॅक्ट. म्हणजे जगातली सगळी इन्व्हेन्शन ह्याच्यावरतीच चाललेली आहेत. पण आपला माणूस असं वाटतं की मी जर दुबईत बिझनेस केला तर चांगलं नाही. जर तुझ्या गावाकडे जर एका माणूस लेट्स से तो तिथे खत विकतो आणि दिसतंय की तो डबल रेटने विकतोय, तालुक्यापासून गावात डबल रेटने विकतोय, तो आण 50%वर. हा कारण लुटतोय, तू 50 गावाची मदत होती, झालं तुझं प्रॉफिट. हे बघ, त्यालाच तर आपण म्हणतो ना मार्केट पाडणं किंवा उचलणं. एक्झॅक्टली. या धंदेवाल्याला कळलं की आपला रेट चालू मार्केटमध्ये 2-4 रुपयांनी वर खाली कधी करायचा, तो यशस्वी बिझनेस. 100% ऍग्री. म्हणून तर म्हणतो ना, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. 100%. मागणी तसा पुरवठा. तर ही जी लवचिकता आहे मार्केटची, मागणीची, ही मागणीची लवचिकता हँडल करता आली पाहिजे. माझ्या लक्षात काय आलं, बाबा करोना झालाय,
सगळं झालंय, सगळीकडे दुःख आहे, हे प्रत्येक जण एक आध्यात्मिक आधार शोधतोय. हो मी स्वामी समर्थांचा सिनेमा आणला बरोबर कारण प्रत्येकाला एक आध्यात्मिक आधार हवाय. आहे. आपण कितीही नाकारलं हो आणि कितीही देव नाकारला तरी तुला मला माहिती आहे आहे. आपल्या जगण्याचा पाया आहे. हा अध्यात्मावरच उभा आहे. 100%. हा अध्यात्मावरच उभा आहे. आणि मराठी माणूस अध्यात्मात जगात सगळ्यात पुढे सर्वात पुढे. नाहीतर 800-900 वर्ष वारी टिकली नसती. नसते. बरं टिकली नाही, नुसती वाढत चालली आहे. वाढत चालली. बरोबर की नाही? बरोबर आहे. वाढत चालली आहे, रोज शिस्तबद्ध होत चालली आहे. त्यामुळं माऊली, मी तर तुला सांगू का, मॅनेजमेंटचं जर सगळ्यात मोठं उदाहरण असेल तर वारी. भारी 100%. त्यामुळे एकदा तरी वारी करावी माणसाने. सगळं कळत. बास, एकदा तरी वारी केली पाहिजे. 100%. मी करतो, पिट्या करतो, माझे आई वडील तर कित्येक वर्ष करतात. हो. वारीमध्ये गेलं पाहिजे. तुमचा सगळा मीपणा गळून पडतो कारण सगळेच एकमेकाच्या पाया पडतात. सगळ्यासाठी समोरचा माणूस हा माऊली आहे. बरोबर की नाही? बिझनेसमध्ये तसं केलं पाहिजे. एक लक्षात ठेव, शत्रू असणं आणि स्पर्धक असणं यातला फरक आपल्याला कळत नाही. बरोबर. स्पर्धक हा हेल्दी. हा माझा स्पर्धक आहे आणि हा माझा शत्रू आहे. बरोबर. धंद्यातला माणूस समोरचा हा कधीच तुमचा शत्रू नसतो, स्पर्धक असतो. कारण शत्रू नेहमी जवळचा असतो. हो. शत्रू जवळचा असतो. हा नेहमी लक्षात ठेव. हो. धंद्यात शत्रू हा नेहमी जवळचा असतो. कारण का माहितीये का, जे तुम्हाला ओळखतच नाहीत हो. ते तुमच्याशी शत्रुत्व किंवा मित्र तर करायला येतील कशाला? बरोबर. जो तुम्हाला ओळखत नाही तो तुमचा मित्र होऊ शकतो, पण जो तुम्हाला ओळखतो तो शत्रू होण्याची दाट शक्यता असते. बरोबर. कारण कदाचित एकत्र व्यवसायाच्या प्रवासात त्याला अपेक्षित असलेलं यश आणि तुम्ही मिळवलेलं यश ह्याच्यात फरक पडलेला असू शकतो. हा काळाचा महिमा आहे. फक्त म्हणून तो माझ्यापेक्षा थोडा जास्त यशस्वी झालाय म्हणून तो माझा शत्रू नाही. कधीच नेहमी आपल्यापेक्षा यशस्वी होणाऱ्या माणसाला आपण आपला स्पर्धक मानलं पाहिजे. 100%. आणि दुसरं म्हणजे कसं आहे, आता तुमची जर्नी आम्ही पाहिली, 0 आलेले. आणि लेट्स से आता तुम्ही एक मोठी गाडी घेऊन फिरताय. एखादा माणूस तुम्हाला बघून काय म्हणणार, आहे एवढी मोठी गाडी, तो फक्त गाडी बघणार, मागचे 20 वर्षाचे कष्ट नाही बघत. तो गाडी बघतो, गाडीचा EMI त्याला कळतच नाही की बाबा मी या मोठ्या गाडीत पण मी 20 तारखेला EMI भरणार आहे, त्यासाठी काम करतोय आणि त्याच्यासाठी या गाडीमध्ये मी टेन्शन मध्ये बसलोय. मी तुला बाहेरनं गाडी दिसतीये, मला आतून त्या गाडीसाठी घेतलेला EMI दिसत असतो. जोपर्यंत त्या माणसाला हे दिसत नाही तोपर्यंत तुम्ही जे म्हणाले नाही, तोपर्यंत तो माणूस मोठा होणार नाही. एक्झॅक्टली. एक लक्षात ठेव, समोरून मर्सिडीज बेंझ मध्ये कुणीतरी बसून चाललाय, त्याला बघून माझ्या मनात असूया निर्माण झाली की मी संपला. आणि त्याला बघून माझ्या मनात स्वप्न निर्माण झालं, चला मी पण त्यात बसून फिरणार. एक्झॅक्टली. ज्यावेळी माझ्या मनात असूया निर्माण होईल, मी कधीतरी त्या मर्सिडीज बेंझवर ओरखडा स्क्रॅच करेल. आणि ज्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल आईला काय कष्ट केले असतील रे या माणसाने असं येईल, काही दिवसांनी मी मर्सिडीज मध्ये दिसेल. 100% आहे. त्यामुळं ना धंद्यामध्ये स्पर्धक आणि शत्रू याचा अभ्यास आपल्याला नीट करता आला पाहिजे. यशस्वी माणसाला स्पर्धक पण निर्माण होतात आणि शत्रूही निर्माण होतात. हे कुणालाच चुकलेलं नाही. उलट तुम्हाला जर कोणीच शत्रू नसतील तर तुम्ही स्वतःला तपासून घेतलं पाहिजे. बरोबर. तुमचं यार काहीतरी चुकतंय, आपली काहीतरी गाडी कुठेतरी अडलेली दिसतीये, काहीतरी चुकतंय धंद्यात. काय कारण का माहितीये का, फेल्युअरला सहानुभूती मिळते आणि जो सक्सेसफुल आहे त्याला स्पर्धक मिळतात. ही साधी गोष्ट आहे. बरोबर. सर, आता आपण शेवटाकडे तुम्हाला आपण मराठी इंडस्ट्री बद्दल बोललो, बिझनेस बद्दल बोललो, पण मला तुम्ही कारण एक खूप वेगळ्या विचाराने मराठी इंडस्ट्रीमध्ये उतरलात. आपल्याकडे तेलुगू इंडस्ट्री आहे, तमिळ इंडस्ट्री आहे. मराठी इंडस्ट्रीला त्या लेवलला जर न्यायचं असेल, म्हणजे लेट्स से आपला मराठी ब्रँड भारतात न्यायचा आहे, म्हणजे तुमचा पिक्चर कोणीतरी पंजाबमध्ये काढला पाहिजे, कोणीतरी डब केला पाहिजे, यासाठी तुम्ही आता काय करणार नेक्स्ट? आहे डोक्यात काय?
मुळशी पॅटर्न भारतातल्या 14 भाषेत रिमेक झालाय ऑलरेडी. हे माहिती आहे. येस. म्हणजे माझ्याकडनं राईट तर दिले. 14 भाषेत गेलेले आहेत. येस. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी 14 राज्यांना वाटलं की हा सिनेमा आपल्याकडे झाला पाहिजे. येस. बरोबर. कदाचित त्यांच्या तालुक्यातल्या जमिनी या पद्धतीने गेल्या असतील. असतं 100. त्यांच्या तालुक्यातली मुलं कुठलाही चूक नसताना गुन्हेगार झाली असतील म्हणून त्यांना तो प्रश्न पडला. हो. म्हणजे आपण गेलो की बरोबरीला हो. Yes. कुठंतरी. येस. आजही देऊळबंद 2च्या यशाची चर्चा तू नीट पाहिलं असेल तर फराह खान, हो. करण जोहर सगळे करतात. ह्या लोकांनी चर्चा केली देऊळबंद 2च्या सक्सेसची. हो. बरोबर ना. त्यांनी खूप क्युरिओसिटीनी चर्चा केली. हो. मराठी लोकांनी केली का? बरोबर आहे. ज्यांनी केली त्यांचे सिनेमे 100 कोटी होतील बघ. हा. आणि ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना खूप कष्ट करावे लागतील. ऍब्सोल्युटली. मराठी माणसाने मिळवलेल्या यशाला आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. एक व्यवसाय म्हणून. सांग का? कारण प्रवीण तरडे यशस्वी झालाय म्हणजे धंद्यात काहीतरी आहे. म्हणजे धंद्यात काहीतरी आहे. त्यांनी काय केलं त्याला फॉलो केलं पाहिजे. 100%. बरोबर की नाही. तर हे करण्याची वृत्ती आपल्याकडे वाढली मला पाहिजे. असं वाटतं साऊथ मध्ये हे होतं. साऊथ मध्ये खूप हेल्दी असतं. नाही त्यांच्याकडे पण हे बघ दुरून डोंगर साजरे. हो. आपण साऊथ इंडस्ट्रीला इथं बसून पाहतोय हो. म्हणून त्यांचे इंटरनल गोष्टी आपल्याला माहित नाही. त्यांच्यात पण खूप वाद आहेत. राईट विंग, लेफ्ट विंग, पुरोगामी, प्रतिगामी त्यांच्याकडेही खूप आहेत. हो. त्यांच्यात पण भांडणं आहेत. हो. बरोबर की नाही. पण इंडस्ट्री म्हणून उभं राहायची वेळ येते त्यावेळी ते सगळे एकत्र येतात. एक्झॅक्टली. त्यांच्यातले वाद बाजूला ठेवतात. त्यांच्या कुठल्या तरी सुपरस्टारचा सिनेमा येतोय सगळेजण आपापले सिनेमे मागं घेतात. त्याला का? बनवतात. तो टिकला पाहिजे. त्याला बनवतात. वो मार्केट से आउट नहीं होना चाहिए. नाही तर इंडस्ट्री नीचे जाईल. नाही तो इंडस्ट्री नीचे जाएगी. म्हणजे इंडस्ट्री विचार करते. आपल्याकडं तसा विचार होणं गरजेचं आहे. राईट. मला असं वाटतं आता तुम्ही किंवा देवाच्या कृपेने म्हणा आता एक पॅटर्न बनवलाय आणि जर लोकांनी हा फॉलो केला तर 100 कोटीचे अजून सिनेमे पुढच्या काही वर्षात आपल्याला भरपूर दिसायला चालू होतील. कारण कुणाला तरी ते ब्रेक करायला लागतं जे तुम्ही ब्रेक केले. 100% है ना. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी तुम्हाला हेल्दी म्हणून बघून शिकलं पाहिजे आणि ह्याच्यातनं आपले मराठी सिनेमे अजून जगभरात पोचले पाहिजे. तर प्रवीण तरडेंचा 100 कोटीचा तर झाला. आता नेक्स्ट विजन काय आहे? माझं नेक्स्ट विजन हे 150 कोटीवर आहे. 150 कोटी. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये. त्याची स्ट्रॅटेजी. लॉंग टर्म मध्ये मला पुढे जायचं 1000 कोटीवर जायचंय. स्वप्न असतंच की. स्वप्न आज स्वप्न पाहिलं तर उद्या पूर्ण होणार आहे. त्यामुळं आता शॉर्ट टर्म मध्ये तरी मला पुढचा सिनेमा 150 कोटीवर न्यायचा आहे. आणि तुम्ही जे म्हणाले लॉंग टर्म मध्ये तुम्हाला असं दिसतं का की मराठी सिनेमा 1000 कोटीचा होऊ शकतो? 100% मला दिसतं. बिलीव्ह मी मला दिसतोय. येत्या काही वर्षातच तुम्हाला दिसेल की अमुक एका मराठी चित्रपटाने 500 कोटीचा व्यवसाय केला. अमुक एका चित्रपटाने 1000 कोटीचा व्यवसाय केला. म्हणजे दिसणार. हो. म्हणजे बिलीव्ह मी मला दिसतंय. नाही मलाही वाटतं. मला दिसतंय. आज तुमच्याशी भेटल्यावर वाटतं. मला दिसतंय होणार. मी असेल का नाही माहित नाही पण कुणीतरी असेल. असणार. खरं तर मीच होण्याचा प्रयत्न करणार तो. आणि आम्ही पण कुणीतरी असेल. पण मराठी सिनेमा येत्या काही वर्षातच 500 कोटी तुम्हाला दिसणार. मी आज जाहीरपणे सांगतो येत्या काही वर्षात मराठी सिनेमा 500 कोटीचा झाला हे तुम्हाला दिसेल. ओके. त्याच्यासाठी काही कष्ट आहेत. म्हणजे मला थिएटर्स वाढवायचे आहेत. आम्ही प्रयत्न सुरू केले. मला थिएटर्स वाढवायचे आहेत. जसं मी स्वतः गेलो गावांमध्ये. माझा म्हणून तर बघ ना. माझं जर तुम्ही पाहिला तर काय 92 वगैरे कोटी व्यवसाय बॉक्स ऑफिसचा आहे. माझा 10-11 कोटी व्यवसाय ओव्हरसीजचा आहे. आणि माझा 4-1 कोटी व्यवसाय ह्याचा आहे. नाही ते टेंट शो मी जे गावांमध्ये फिरलो त्याचा आहे. म्हणजे 15 कोटी मी माझ्या वेगळ्या आयडियाने कमवले. बरोबर. आणि मी 92 मधले
31 कोटी वरचे हे डोकं लावून वाढवले, मार्केट एक्सपांड केलं तुम्ही. मार्केट एक्सपांड केलं. मी मार्केटचं एक बजेट असतं. ज्यावेळी सिनेमा 70-75 कोटीवर गेला त्यावेळी आम्ही नवीन बजेट सँक्शन केलं आणि अजून 1.5 कोटीची पब्लिसिटी केली. त्या 1.5 कोटीच्या पब्लिसिटीने वरचे 25-30 कोटी आणले. असं झालं. एक्झॅक्टली. नाही, मलाही वाटतं की मराठी सिनेमा 500,000 कोटीला पोहोचेल. तुमच्यासारखे क्रिएटिव्ह लोक बट बिझनेस माइंडसेट मी असले पाहिजेत. हे जर असेल तर नक्की होईल. नुसतं क्रिएटिव्ह राहून होणार. लक्ष्मण उतेकरनी छावा नेलाच ना 900,000 कोटीवर. मराठी माणूस आहे की रे, तुमच्या आमच्यासारखा मराठी माणूस. लक्ष्मण उतेकर मराठी आडनाव. ओम राऊतनी तानाजी नेलाच की मोठा. बरोबर की नाही. आपला सिनेमा जाणार रे, आपला सिनेमा जाणार. आता रितेश देशमुख कदाचित अजून काहीतरी मोठं प्रोजेक्ट घेऊन येईल, खर्च करेल, पार्ट 2. हा पार्ट 2 करेल. फक्त ना सिनेमाचा व्यवसाय आणि सिनेमाचं कॉस्ट याचा पण हे केला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण किती टक्के प्रॉफिट मध्ये गेलो तेही महत्वाचं आहे. बरोबर. किती जणांपर्यंत पोहोचलो तेही महत्वाचं आहे. 100%. आपल्या शेवटी आपल्या पॉडकास्टमध्ये ना आपण रॅपिड फायर राऊंड करतो. त्याचं उत्तर तुम्हाला एका शब्दात किंवा एका सेंटेन्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्ही काय करता. रिअल प्रवीण तरडे कोण आहेत? लेखक, दिग्दर्शक, डायरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर का बिझनेसमॅन? डिरेक्टर, दिग्दर्शक. बिग आयडिया का बिग बजेट? बिग आयडिया. ओके. चांगला कॉन्टेंट का चांगली मार्केटिंग? चांगला कॉन्टेंट. स्टोरी का सुपरस्टार? स्टोरी ऑफकोर्स. ओके. शेवटचा प्रश्न. आजपासून 25 वर्षानंतर महाराष्ट्र प्रवीण तरडेंना काय म्हणून ओळखतील? मराठी मातीचा प्रश्न जगाच्या क्षितिजावर उजळवून काढणारा एक सिनेमा दिग्दर्शक. वाह, छान. थँक्यू सो मच सर. थँक्यू. पॉडकास्टला आले. थँक्यू. खरं तर माझ्यासाठी प्रवीण सरांचा पॉडकास्ट म्हणजे मूवी, ऍक्टिंग, डिरेक्टर सोडून हा कम्प्लीट एक बिझनेसचा मास्टर क्लास आहे. म्हणजे नुसतं जर तुम्ही मूवी काढणार असाल तर तुम्हाला हे बघितलं पाहिजेच. म्हणजे एखादा प्रोड्युसर, डिरेक्टर कुणालाही जर मूवी काढायचा असेल तर त्यांनी तर हा पाहिलंच पाहिजे. पण तुम्ही जर एक बिझनेसमॅन असाल, एक बडिंग बिझनेसमॅन असाल, एक कॉलेज स्टुडंट असाल, तुम्हाला सरांचा हा पॉडकास्ट बघणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये जे मी शिकलो स्वतः, खूप छान गोष्ट सांगितली. तुम्ही जर जसं घड्याळ घालून मिरवता, कपडे घालून मिरवता, तसं तुम्हाला आता टेन्शन घेऊन फिरवायची ताकद पाहिजे. आणि त्यांनी एक सांगितलं की इंजिनमधनं जेव्हा धूर निघतो ना तेव्हा इंजिन पुढं निघते. तसंच तुम्हाला टेन्शन जेव्हा असतं तेव्हाच तुमची गाडी पुढे जाणार. हे कायम लक्षात ठेवा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांचे काही कॉन्सेप्ट्स आहेत आणि ह्या जगात बोलल्या जातात. पण आपला एक मराठी माणूस, ते पण मूवीचा डिरेक्टर, हे बोलतोय की प्रॉडक्ट हा महत्वाचा असतो, मार्केटिंग नाही. चांगला प्रॉडक्ट असेल तर वर्ड ऑफ माउथ होतं. चांगला प्रॉडक्ट असेल तर एक माणूस 4 लोकांना सांगतो. सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या कस्टमरला व्हॅल्यू क्रिएट कशी कराल ह्याच्याकडे विचार करा. जर त्यांनी 6च्या 6 त्यांचे मूवीज सुपरहिट दिलेले आहेत. का? कारण त्यांनी व्हॅल्यू क्रिएशनवर लक्ष दिलंय. आपल्याला पण व्हॅल्यू क्रिएशनकडे लक्ष द्यायचं आहे. नंतर त्यांनी बरेचसे कॉन्सेप्ट फंडिंग बद्दल सांगितलं की फंडिंगसाठी तुम्हाला 1, 4, 5, 10 दरवाजे थोटावे लागतीलच, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला फंडिंग मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही लोकांना भेटाल त्यातनं तुम्हाला शिकता येईल. फंडिंग बद्दल छान म्हणाले त्यांनी. मराठी ही मूवी इंडस्ट्री आहे ना, त्यांचं असं विजन आहे की त्यांचा स्वतःचा मूवी हा 500 कोटी 1000 कोटीचा पुढच्या काही वर्षात होणारच.
असे प्रवीण तरडे सरांकडनं आपण जे काही शिकलो, मी स्वतः पण ॲज अ बिझनेसमॅन बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट करणार आहे. तुम्ही पण इम्प्लिमेंट करा आणि काय तुम्हाला वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.